हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू दर्शूज एम्पायर. आणि इथे मी रेडी झालेली आहे. देखो कौन आया है, कौन आया है देखो. ये लड़की कल आने वाली थी. बोल रही थी कि दीदी सब शिफ्ट कर दूंगी, मैं तुम्हारे साथ मदद कर दूंगी. और ये देखो ये आ गई. वो लास्ट में से हाथ वैसे बटाना आती. ये पापा की बहुत प्यारी बहू है, बहुत प्यारी. तर हा व्हिडिओ आहे वास्तुशांतीच्या आदल्या दिवसाचा. इथे स्वयंपाक तयार झाला आणि माझे बाबा होते त्या फ्लॅटवर जिथे पूजा होणार होती. तर तिथे त्यांना टिफिन नेऊन द्यायचा होता, कारण तिथे बरंचसं काम बाकी होतं आणि ते तिथे करून घेत होते. तर चला त्यांना टिफिन देऊन येऊ. भूख प्यास कुछ नहीं लगती, हो गया उसका खाना वाना सब. अरे तसं काही नाही, घर झालं ना रे, घराचं टेन्शन कमी झालं असं म्हणतोय आम्ही. तुला काय वाटलं, म्हणजे काही वेगळं आहे का, दुसरं काही आहे का? रुचीने ऑलरेडी आमच्याकडे खूप गोष्टी सांगून दिलेल्या आहे. डिटेल मध्ये बोलणं झालेलं आहे शुभम. अपना सिक्का खोटा है. मी कॅमेरा चालू केला की हा पोरगा म्हणतो की मला घेऊ नको. बरं अलाउड नाही. हा बघा प्रत्युष आणि आम्ही चाललो आता आजोबांना टिफिन द्यायला. हो ना प्रत्युष? बघा हे मामा भाची कशी चालले, खूप प्रेम आहे यांचं. या जेवायला. हे सुनबाई ताट करते सासऱ्यांचं. तुझ्या पप्पांनी बघितलं अरे ना. ती शाजली. नाही असं काही नाहीये, आम्ही तिला असंच चिडवतो. मामाची मुलगी आहे माझ्या, म्हणून मग तिला चिडवतो. आत्याचा मुलगा आहे. शुभम के एंगल लगाएंगे फिर. है ना? आम्ही तिकडून येताना छान थंड थंड उसाचा रस घेऊन आलो होतो आणि हा पळत होता, कारण मी रेकॉर्ड करत होते. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? आणि पाहुण्यांची सुरुवात माझ्या काका काकूंपासून सुरू झाली आहे. ते तिथेच राहतात नाशिकला जवळ, आणि ते आले होते आदल्या दिवशी संध्याकाळी. प्रत्युषला पाहिजे पाणी, पण तो बसला कसा आहे ते बघा, आणि पाणी कसं घेतो बघा. या साहेबांचं पाणी पाहिजे तुला. घ्या. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. इथे गेला माझा चोट. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. पप्पा कसा हसतोय, याला किती हसायला. बाप रे माझा संत्री आणली का? संत्री आणली. त्या आजोबा काय नागपूरची संत्री आणली का? नाही म्हणून तू आला. का नाही आणलेली संत्री, का नाही आणली प्रत्युष? थांब उघडून देते. हा जा. झालं झालं झाली ऍक्टिंग, झाली ऍक्टिंग. चले एक काम कर, 200 रुपया दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह. आम्ही बाकीचे गप्पा मारत होतो आणि याचं मस्त सुरू होतं आजोबासोबत खेळणं. आणि आजोबाही लहान होऊन जातात आणि मस्त खेळत राहतात त्याच्यासोबत. आम्ही मजा बघत होतो नंतर. हो कोण टाकेल को डेंजर आहे. हो अरे ओ डेंजर आहे रे, डेंजर आहे. अरे अरे आईगो, अरे बाबू, अरे बाबू, अरे बाबू, अरे बाबू. आता पुरी ती मग मस्त. आणि मी तिथेच बसून होती. म्हटलं चला तुम्हाला सर्वांना तेही दाखवून द्यावं की मी आहे ती. आणि ही माझी आई आहे, ती तिची तयारी करत होती. ती इतकी कामात बिझी होती ना, शेवटी मी ओरडली तिला की तू तुझं आवर थोडंसं. मग तिने आवरलं आणि म्हटलं चला ते घेऊया. ज्योती आजी योगेश नव्हता. जे टाळता मी त्यांना जास्त घेते.
हाँ जो मुंबई टीम देना पड़ेगा अपने को. हे सगळे अपकमिंग नवरदेव नवरी बसले जेवण करताय. खूप मेहनत केली यांनी, खूप मेहनत केली. ये आपका ब्लॉग माझा मित्र आहे हे ना सगळे माझे आणि इथे आम्ही रात्री ना सगळेजण नवीन फ्लॅटवर गेलो होतो आणि माळ वगैरे बनवण्याची तयारी करत होतो. आणि खरंच शुभमचे मित्र इतके चांगले आहेत ना सगळे. आता ही पण जी तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये दिसते ना, हिनी सगळं घराचं इंटेरियर केलेलं आहे आणि इतके छान आहेत सगळे, म्हणजे इतकी हेल्प केली त्या सर्वांनी. त्या सर्वांमुळे खरं तर इतकं मोठं उभं राहिलं आहे. कारण कसं आहे ना, पैसा आपण कुठूनही कमवू शकतो, पण इतकी चांगली माणसं कमवणं, ती जपून ठेवणं, याला खूप महत्त्व असताना आम्हाला खूप प्राऊड आहे शुभमवर की त्याच्यामुळं इतकी चांगली माणसं आमच्या आयुष्यात आलेली आहे. पण त्याच्यानंतर तब्येतीत किती सुधार झाला. हिची भाषा आहे का मला तर समजत नाही. तुम्हाला समजते का सांगा. ठीक है यहीं से पूछती थी. मतलब बटे सुबह पूजा है नहीं 9 बजे. हाँ अरे नहीं मैं वापस घर आओ ला रही है मैंने सुबह. छान आता जमलंय. ठीक है सेम है. सेम आहे ना. बटन नाही होते. यार तू भी. आता माळी लावायचं काम यांचं आहे, कारण की यांनी काहीच हेल्प नाही केलेली अजून. आहे की नाही रुची बता. बरोबर सही आहे ना. ये सब है आपको 1 2 3 से सब आणि हाताचा भाऊ हे तू बोल. ताई तू बोल. माला बनाई जा रही है शादी के लिए, गाना गाते गाते. रुची हा तिचा नवरदेव. एक बार फिर से. हाँ काय शादी के टाइम बोला जल्दी आऊंगा. कितना जल्दी, कितना जल्दी, कितना जल्दी. जब ये बुलाएगा तब रेकॉर्ड करना पड़ता. माझं काहीच ठरलंय. कितना जल्दी. म्हणजे फोटोशूट पण नाही का आम्हाला. नाही सिच्युएशन एवढी काहीच बोलू नाही शकत. नाही सांगितलं त्यांनी शेवटपर्यंत. किती लवकर येणार आहे सांगा. 1 महिना आधी येणार आहे. 1 महिना आधी येणार आहे. आणि तुला 2 महिने आधी पाठवणार. काय काय काय. ते 1 महिना आधी येणार आहे आणि तुला तुला 2. 6 महिने अगोदर 2 महिने होते का काम. 6 महिने थोडेसे टोकायचे ते निघून जातात. पण ते आता नाही. आणि आतापासून नोका लावून ठेव उद्याला. हा पडून जातो. पडून नाही पण फ्रेश पण नाही वाटणार ते उद्या. संपल्यावर चालू करते का मी हे. ही झोपली मला न भेटता. खुशाल झोपली ही मला न भेटता. ह्या माझ्या मावशीच्या मुली आहेत आणि आम्ही जेव्हा फ्लॅटवरून आलो आम्हाला 12:30-1 वाजला. मग त्याच्यानंतर आम्ही घरी आलो तर या झोपलेल्या होत्या. मी यांना उठवलं झोपेतून आणि आम्ही लोक इतकं लेटपर्यंत गप्पा मारत बसलो की समजलंच नाही.